हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर तुम्ही म्हणता एवढ्या उशिरा ब्लॉग, तर रात्रीचा ब्लॉग मी स्टार्ट केला आहे. रात्रीचे सांगू का किती वाजले आता? रात्रीचे वाजलेले आहेत 1 आणि 1 वाजले तरी मला आणि परीला झोप येई नाही. वाजले काय झालंय काय समजा मला तर अजिबातच झोप येई नाही. माझं डोकं खूप दुखतंय आणि मी एडिटिंग करत बसले होते म्हणून मग झोपच आहे ना. मग म्हणलं आता काय करू चला आपण ब्लॉग स्टार्ट करूया. आणि मला येडी म्हणता तुम्ही, एवढ्या रात्रीचा मी ब्लॉग स्टार्ट केला आहे, पण काय करू मला झोपच आहे ना. मला असंच होतं कधी कधी झोपच येत नाही. मला बोलायचं आहे, माझं एक नाक जाम झालेलं आहे म्हणून मला झोप येणार. परीला आमच्या जरा सर्दी झाली, तिचं नाक पॅक झाले आणि त्याच्यामुळे मॅडमला काय झोप येईना आणि माझं डोकं दुखते त्यामुळं मला झोप येईना. काय झालं काय माहिती. तर ब्लॉगची स्टार्टिंग तर केली आहे. बघू आता उद्याचा दिवस कसा जातो तो तुमच्यासोबत शेअर करेन, कारण फोन माझ्याकडे नसतो दिवसभर. सकाळच्या वेळेला थोडंसं शूट आणि संध्याकाळच्या वेळेला एवढंच काय मी शूट घेऊ शकते, कारण फोन खराब झालेला आहे त्याच्यामुळे फोन नाही आहे माझ्याकडे. तर तुम्ही बघू शकताय, ही साडी मी गेल्या दिवाळीला घेतली होती आणि ही इरकल साडी आहे, ट्रॅडिशनल साडी आहे. आपण कधीही कोणत्याही कार्यक्रमाला घालू शकतो अशी साडी आहे. तर ती असा फिरता कलर आहे तिचा, ब्ल्यू आणि रेड कलर मिक्स करून असा फिरता कलर झाला आहे तिचा, त्यामुळे इतकी छान दिसते ही साडी. आणि त्याची काट अशी आहे, त्याची घडी मी उलटी घातली पण मी तरी दाखवते तुम्हाला. त्याची काट अशी आहे आणि खूप सुंदर आहे. मला इरकल साड्या खूप आवडतात पहिल्यापासून, त्याच्यामुळे खूप छान वाटतात. ट्रॅडिशनल साडी त्याच्यामुळे भारी वाटते. तर आता मी तुम्हाला ह्याचा ना ब्लाऊज दाखवते. ब्लाऊज शिवताना ना मी खूप साऱ्या गोष्टी विचारात घेत असते. तर त्याचा हा ब्लाऊज आहे आणि ह्यावेळेस ब्लाऊज मी अशा पॅटर्नचा शिवला आहे. आता मोबाईल पण एका हाताने पकडायचा दाखवायचं पण खूप अवघड जातं, पण ठीक आहे, इट्स ओके, काम ते काम असतं ना. तर असा पाठीमागचा गळा आहे, तुम्ही बघू शकता. इथं मी बटन बसवून घेतलेला आहे आणि हा असा ड्रॉप गळा शिवून घेतला आहे मी. हा पूर्ण असा ड्रॉप गळा आहे आणि छान अशी काट लावून घेतली, त्यांना अशी पूर्ण काट लावायला लावली, छान वाटते म्हणून. आणि असा समोरून आहे ना असा पूर्ण बंद गळा आहे. माझ्या लक्षात येईना आता ह्याला काय बोलतात, काय माझ्या लक्षात येईना हे. तर हे असा गळा मी शिवून घेतला आहे, पूर्ण पॅक आहे समोरून आणि असं शिवले. बाया ह्याच्या म्हणजे हात ह्याचे पूर्ण मी फुल शिवलेले आहेत, छान वाटतं त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे मी ब्लाऊज शिवलेत. आणि ब्लाऊज शिवताना मी काय काय गोष्टी विचारात घेते किंवा मग मी कोणत्या कोणत्या गोष्टी असं डोकं चालवून ब्लाऊज शिवत असते. तर जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा. मी वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज तुम्हाला नक्की दाखवेन. खूप छान छान ब्लाऊजचे डिझाईन आहेत माझ्याकडे, माझे स्वतःचे शिवलेले. आणि बघायचं असेल तर सांगा मला. काय करते? गुड मॉर्निंग. बदाम खाते. बदाम खाते. मम्मीने रात्री झोपतानाच बदाम भिजायला घातले होते, आता मी खाते. बरं ठीक आहे, चल आता चहा पण झालाय गरम, तुला चहा देते. मम्मी मी हे दोन्ही पण खाऊ शकते का 50-50? काय खायचं ते खा. हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आज मी बनवणार आहे अळूवड्यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला दाखवते. आणि अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर त्यांनी नक्की करा. तर आमच्या गावाकडून वहिनी आणि भाऊ आले होते. भाचीला मी केळवण बनवलं होतं, केळवणासाठी बोलवलेलं होतं. तर तेव्हा तिनं येताना अळूची पानं गावाकडची घेऊन आली होती, कारण गावी त्यांच्या इथे पानं भरपूर आहेत त्याच्यामुळे. तर त्याच अळूच्या पानांची आता मी रेसिपी बनवते आणि ती तुमच्यासोबत शेअर करते. ही गावरान अळूची पानं आहेत.
आणि घशात अजिबात खवखवत नाही आहेत. ही वेगळी पानं आहेत आणि छान लागतात. तर भरपूर सारी पानं आणली होती. 3-4 वेळा होतील इतकी पानं घेऊन आलेले होते. तर त्यातली मी थोडीशी घेतलेली आहेत सध्यापुरती रेसिपी दाखवण्यासाठी. आता ही अळूच्या पानांची देठं कापून घेतलेली आहेत आणि स्वच्छ आता धुवून घेते पानं, कारण त्याच्यावरती थोडंसं माती वगैरे असते म्हणून. बाकी मग स्वच्छच होती पानं, कारण गावाकडं कसं असतं नॅचरली एकदम वातावरण पण छान असतं. तर आता मी जे बेसन घेतले अळूवड्या भरवण्यासाठी, 1 वाटी बेसन पीठ घेतले. त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर घातली. मी ही लसुणी मिरची घरीच बनवली होती, तीच घेतलेली आहे. आणि त्यानंतर मीठ वापरलेलं आहे 1 चमचा. आमचूर पावडर घातलेली आहे. ओवा आता चुरगळून घालते आहे. ओवा मला आवडतो अळूवडीमध्ये. त्याच्यानंतर जिरा पण मी चुरगळून थोडासा टाकते. जिरीने पण टेस्ट छान येते. आणि हवं तर आपण त्याच्यामध्ये तीळसुद्धा घालू शकतो. तीळसुद्धा खूप छान लागतं अळूवडीमध्ये. तीळसुद्धा मी घालते आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. आणि आता पाणी गरम करायला ठेवणार आहे गॅसवरती. जोपर्यंत वड्या भरवत नाही तोपर्यंत छान असं पाणी गरम होईल आणि त्याच्यानंतर मग वड्या चाळणीमध्ये आपल्याला उकडायला ठेवता येतील. तर आता हे बेसन पीठ चांगलं असं मी मळून घेणार आहे, म्हणजे पातळ करून घेणार आहे. जेवढं आपल्याला पातळ हवं आहे तेवढं पातळ करायचं. जास्त पण पातळ केलं की ते व्यवस्थित लागलं जात नाही अळूवडीला, म्हणून मग मी मीडियम साईजमध्येच बेसन मळून घेते आणि ह्याच्या छान अशा आता वड्या भरवून घेणार आहे. आणि वड्या आमच्या घरामध्ये खूप खूप आवडतात सगळ्यांना, स्पेशली परीला खूप आवडतात, त्याच्यामुळे मला सारख्या बनवाव्या लागतात. आणि आता तर गावाकडून भरपूर पानं आली होती त्याच्यामुळे काय टेन्शनच नव्हतं. अळूचं फतफदं पण करायचं आहे. मी कधीच केलं नाही अळूचं फतफदं, खरं सांगते. आणि आमच्या घरी कधी बनवलं बी नव्हतं, मम्मीने बी नव्हतं आणि मी पण नाही बनवलं कधी, त्यामुळे मला माहितीच नाही ते कसं बनवतात. तर बघूया यूट्यूबवरती बघून किंवा मग कोणाला तरी विचारून त्याची रेसिपी करणार आहे. आणि म्हणजे बनवायची मला एकदा तरी, की ती कशी होते कशी लागते अजून माहितीच नाही आहे मला. मी अळूवड्या खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बनवलेल्या आहेत आणि मस्त होतात. तर ही आमची गावाकडची पद्धत आहे, त्याच्यामुळे मग मी ह्याच पद्धतीने तुम्हाला दाखवते. आणि आता अळूची पानं मी भरवून घेते व्यवस्थित आणि त्यांना फोल्ड करून घेते आणि चाळणीमध्ये उकडण्यासाठी ठेवून देते. तर अळूवड्या उकडायला काही जास्त वेळ लागत नाही, 15 ते 20 मिनिटं खूप होतात. आणि पानं पण नाजूकशीच आहेत, त्याच्यामुळे वड्या उकडायला इतका वेळ नाही लागत. बेसन फक्त शिजलं गेलं की अळूवडी उकडली. तर आता भरपूर साऱ्या अळूवड्या झालेल्या आहेत. आता ह्या सगळ्या छान अशा उकडून घेते 15-20 मिनिटं, त्यानंतर दाखवते. तर आता 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. अळूवड्या छान उकडलेल्या आहेत आणि थंड करायला ठेवून देते. त्याच्यानंतर थंड झाल्यावरती आता ह्या छान बारीक अशा कापून घेते आणि मसाला फ्राय करणार आहे मी. आम्ही तेलामध्ये फ्राय करत नाही, तेलामध्ये जास्त तेलकट नको वाटतं म्हणून मग मी मसाल्यामध्ये फ्राय करते. तर तव्यामध्येच आता मी फ्राय करते. काळा तवा माझ्याकडे आहे, म्हणजे मिक्स केलेला आहे काळा, कारण त्याच्यामध्ये पोळ्या चपात्या खूप छान होतात म्हणून. तर मस्तपैकी आता वड्या मी परतून घेते. तेल टाकलेलं आहे आणि घरचा जो मी बनवलेला मसाला आहे ना तो मसाला टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे आणि ह्या छान अशा कुरकुरीत फ्राय करून घेतल्यात. अशाच आवडतात. वरण भात जर असेल ना त्याच्याबरोबर नुसत्या अळूच्या वड्या जरी खाल्ल्या ना तरी टेस्टी लागतात. तर आता परीला मी टेस्ट करायला देते. तर कशा झाल्या आहेत तिच्याकडूनच आपण तिचा रिव्ह्यू ऐकूया. आणि तिच्या खूप फेवरेट आहे, त्याच्यामुळे तिला पहिल्यांदा दिलं. तिला तर खूप आवडलेल्या आहेत. आणि आता त्याच्यानंतर दुपारच्या वेळेला जरासं माझं डोकं खूप दुखत होतं. मी रात्री पण तुम्हाला, म्हणजे मी जेव्हा व्लॉग स्टार्ट केला तेव्हा पण मी तुम्हाला म्हटलं होतं की माझं डोकं खूप दुखतं आहे. काय माहिती डोकंच माझं 2-3 दिवस झालं खूप दुखत आहे. आणि ऑइलिंग पण मला वाटते मी जवळजवळ ना 8 दिवस झालं ऑइलिंग केलंच नव्हतं केसांना, कारण केसांना मेहंदी लावली होती मी, त्याच्यामुळे मग मी ऑइलिंग लवकर केलंच नव्हतं. आणि केस पण मी वॉश केले नव्हते, त्याच्यामुळे मग दुखत असणार आहे असं मला वाटतंय. आणि तर आता मी केसांना ऑइलिंग करून घेते. केसांना ऑइलिंग करणं खरंच खूप गरजेचं आहे आणि आता ते करून घेते. तर परीला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. परीने खूप छान ड्रॉइंग केली आहे. दाखव गं बाळा काय केलं तर मी एक ड्रॉइंग काढलेली आहे, त्याच्यात एक गर्ल आहे आणि ती एका ट्रीच्या खाली गेली आहे कारण खूप पाऊस येतोय म्हणून. मस्त काढले, मस्त छान, एकदम छान. तुम्हाला आवडले काही नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करा माझ्या ड्रॉइंगला.